उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांच्या शिष्टाचारानुसार वापरात येणारी सुमार दर्जाची गाडी पाहून अजितदादांनी प्रशासनाला चांगलं सुनावलं। 5 नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याविषयी जिल्हा प्रशासनाला सूचित केलं। अजितदादा स्वतःच्या गाडीच्या सुविधांबद्दल सावधगिरी बाळगत असताना आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात आणि कुठल्या प्रश्नात अडकलेली आहे याचा शोध आणि बोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली नाही का, असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी उपस्थित केला। अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करून कोल्हापूरच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता देणारं राज्य शासन कोल्हापूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे कधी लक्ष देणार हा यक्ष प्रश्न आज जनतेसमोर आहे। अजितदादांच्या शिष्टाचाराला चांगली गाडी का नाही याविषयी प्रशासनाला झापण्याऐवजी त्यांना कोल्हापूरच्या या प्रश्नाबाबत प्रशासनाला खडसावलं असतं तर अत्यंत योग्य झालं असतं, असं संजय पवार म्हणाले आहेत। खरं तर आज कित्येक दिवसांपासून महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा हा प्रलंबित पडलेला आहे। त्याला कुठल्याही प्रकारच्या निधीची व्यवस्था नाही। कोल्हापूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत अनेक स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन करूनही याबाबत राज्य शासनानं कुठलीही हालचाल केलेली नाही। अजितदादा पवार यांना जनतेच्या वतीनं 2 गाड्या देण्याची व्यवस्था कोल्हापुरातून करण्यात येईल, पण त्यांनी स्थानिक अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा संजय पवार यांनी व्यक्त केली। जय महाराष्ट्र। माननीय अजितदादा पवार, आपण काल कोल्हापुरात आलात आणि संतापला असं ऐकलं आणि वाचलं सुद्धा का? तुम्हाला गाडी खराब लागली म्हणून, तुम्हाला प्रोटोकॉलची जी गाडी द्यायला पाहिजे ती चांगली नव्हती म्हणून। आम्ही कोल्हापूरकरांनी कुणावर संतापायचं? हे रस्ते कोल्हापुराचे तुम्ही वर्षानुवर्ष बघतोय, कोल्हापूर अक्षय शंख करतायत, शंख मारतायत। ह्या कोल्हापूरच्या रस्त्यासाठी 100 कोटी दिले, त्याचे काय झालं? तुमचेच मंत्री म्हणतो ते गुळगुळीत रस्ते देणार, त्याचं काय झालं? पाण्याचं काय झालं? पिण्याच्या पाण्याचं काय झालं? कचरा उठाव काय झालं? मूलभूत सुविधा ज्या आम्हाला पाहिजे त्याचं काय झालं? वर्षानुवर्ष कोल्हापूरला तुम्ही काय दिलं? आई अंबाबाईच्या विकासासाठी काय दिलं? ज्योतिबाच्या विकासासाठी काय दिलं? अर्थसंकल्पात काय तरतूद केली कोल्हापूरसाठी? मग आम्ही कोणावर संताप आहे दादा? तुम्हाला फक्त गाडी जर खराब लागली तुम्ही एवढं संतापताय, मग आम्ही कुणावर संताप आहे ह्याचा विचार दादा करा तुम्ही कोल्हापूर परत आल्यानंतर, आणि कोल्हापूरसाठी काय करायला लागते हे ठोस निर्णय घ्या, मग गाड्या बघा।